ह्या गोष्टी मला थोड्याशा म्हणजे फ्लॅशेस म्हणतो ना त्या पद्धतीनं. आणि म्हणजे अभंगाच्या बद्दलची गोडी ती म्हणजे कशी वाढत गेली? ती जसं घरामध्ये जे असतं ते तुम्ही आपण प्राशत जाता म्हणायला हरकत नाही. तसं जसं घरामध्ये भाषेची वाचनाची आवड होती, गाण्याची आवड होती, तशीच अभंगांची आवड होती. मी सांगितलं तसं दर आठवड्याला एक अभंग. बऱ्याच वेळेला मला त्याचा अर्थ समजायचा नाही, मग बाबा समजावून सांगायचे. त्यातले जुने शब्द जे त्यावेळेला पण प्रचलित इतके नव्हते ते अरे वा, मग असं वाटायचं की मला काहीतरी फार भारी सापडले. अरे हा शब्द. मग कुठेतरी परंपरेचा एक अभिमानामध्ये परिवर्तन कसं झालं मला लक्षात नाही आलं. त्यामुळे मग नंतर युनिव्हर्सल विजडम पुढे असं लक्षात आलं की महात्मा गांधी जेव्हा कारावासात होते 30 साली पुण्यात, तर तेव्हा त्यांच्या हाती तुकाराम महाराजांची गाथा लागली आणि ती 3 मंकीजची जी स्टोरी आहे ती ॲक्च्युली तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तो तुम्हाला पाहिजे का कुठला? सांगतो तुम्हाला. म्हणजे आम्हाला ऐकायचं म्हणजे त्याला चाल नाही, मला फक्त शब्दच आठवतात त्याचे, पण मी तुम्हाला सांगतो. असे वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा कळायला लागल्या की म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असतं ना की तुमच्या आजोबांबद्दल बाहेरनं कुठली तरी एक मोठी गोष्ट कळाल्यानंतर आपल्याला आपल्या आजोबांचा आणखीन वेगळा आदर वाटतो. तसं मला कुठेतरी म्हणजे कमी अभिमान होता असं नव्हे, पण तो द्विगुणित व्हायला लागला जेव्हा आपल्याला माहिती असल्या कोशाच्या पलीकडे किंवा इव्हन भाषेच्या पलीकडे. इतक्यात मला मी रिसर्च करत असताना लक्षात आलं की नामदेव महाराज आपले पंजाबात जाऊन राहिले होते. 60-62 त्यांचे. मग ते आणिले कुंभ भराईले उदक ठाकूर को स्नान करो, हे शब्द आहे गुरु ग्रंथ साहेब मधलं. हे शब्द लिहिले आपल्या नामदेव महाराजांनी. इतकं छान वाटतं. मी जलंधरला जेव्हा गेलो होतो तेव्हा एक सरदारजी 3-3:30ला गाणं काहीतरी संपलं माझं, थंडीमध्ये आले माझ्याबरोबर. फार सुंदर किस्सा आहे. थोडंसं विषांतर होतं पण तरी तुम्हाला सांगतो. त्यांनी मेरी औकात नहीं भाई साहब, लेकिन ये मैं टॅक्सी चलाता हूँ, लेकिन ये मेरी तरफ से बख्शिश. 100 रुपयाची त्यांनी नोट दिली आणि ते म्हटले आप दूसरे इंसान हो जिन्होंने दूसरे मरहट्टे हो जिन्होंने हम पंजाबियों का दिल जीत लिया. भगत नामदेवजी. तेव्हा माझा तो वेध नामदेव महाराजांचा सुरू झाला. त्यामुळे हे कसं आहे की आपले पूर्वज आहेत, पूर्वजांबद्दलची आपल्या त्यानंतरच्या पिढीतल्या पूर्वजांना जे त्यांच्याबद्दल आवडलं, वाखणण्याजोगं वाटलं ते ती मंडळी आपल्यापर्यंत पोचवत होती, पण पूर्णांगांनी त्यांच्याबद्दल पोचत नाही. मग त्या कोशाच्या बाहेरच्या लोकांना त्यांच्याबद्दल वेगळं काहीतरी वाखणण्यासारखं वाटतं. मग त्यांनी काय काबू करून ठेवलंय त्याचा अभ्यास केला. एकनाथ महाराज संस्कृत शिकायला बनारसला गेले. मग तिथे आपलं साहित्य त्या लोकांना कळावं म्हणून मी आता मगाशी सांगत असताना तुम्हाला संकटमोचनला गेलो होतो. मी मुद्दाम एकनाथ महाराजांचा अभंग गायला, पण तो हिंदीमध्ये आहे. गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई, राम बिना कछु दिखत नाही. श्रीराम जय राम जय जय राम. गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई, राम बिना कछु दिखत नाही, राम बिना कछु दिखत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महेश, भक्ती संगीतात तू तल्लीन झाल्याची अनेक छायाचित्र आम्हाला मागे बघायला मिळत आहेत.